शरद पवारांकडे एक बघा, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, समाजासाठी न्याय मागण्यासाठी सामाजिक एकता ही महत्त्वाची असते. पक्ष एक नंतरचे असतात, पण त्या ठिकाणी निर्दोष लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशाने केलेलं याचं उत्तर का देत नाही बीजेपी? याचं उत्तर पहिले द्या ना. तुम्ही डिफेम कोणाला करताय? सत्तेमध्ये बसलेले लोक, तुम्ही पाप केलेलं आहे. पवार साहेब असतील, आता अशोक चव्हाण साहेब जातात तिथं, उद्धव ठाकरे साहेब जातात आहेत त्या ठिकाणी. हे जाणं म्हणजे निर्दोष लोकांवर ज्या ठिकाणी तुम्ही आणि लहान लहान पोरांवर तुम्ही जो लाठीचार्ज केलेला आहे, जवळपास 50 लोक घायल होऊन आहेत, डोके फुटलेले आहेत, काही लोकांचा जीव धोक्यात आहे, लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता उद्रेक सुरू झाला, औरंगाबादमध्ये बस जाळल्या गेल्या, राज्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. ही सरकारच्या तानाशा प्रवृत्तीचं हे पिक्चर आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र भोगतोय. त्याची काळजी नाही. पाप तुम्ही करायचं आणि विरोधकांवर आरोप करायचा, अशी पद्धत ही काय? म्हणजे कुठलं, म्हणजे सगळं तुमचंच खरं आणि बाकीचे सगळे खोटे. सेशन होतं 18 तारखेपासून, काय वाटतं त्याच्यामध्ये काय मुद्दे येणार आहे? आणि अशी मागणी यापूर्वी झाली होती मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा. हे जे आरक्षणाचे प्रश्न आहे याच्यासाठी एक सेशन संसदेचं व्हावं, कारण की हा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्याखाली आहे 50% आरक्षण वाढवण्यासंदर्भात. मला तर एक कळत नाही, ज्यावेळेस एक रेग्युलर अधिवेशन आत्ताच संपलं, मणिपूरची घटना अजूनही मणिपूर शांत झालेलं नाही, अजूनही पेटत आहे. त्याच्यावरच्या चर्चेला प्रधानमंत्र्याजवळ वेळ नव्हती. आता एकदम तातडीनं विशेष अधिवेशन ज्या पद्धतीने बोलवलं आहे, कुठल्या आधारावर बोलवलं आहे, काय बोलवलं आहे, संभ्रम त्याचा वेगळा आहे. काही चॅनल सांगतात की मोदी पुण्यातून लढतात आहेत, काही चॅनल सांगतात की महिला आरक्षण आणतात आहेत, काही चॅनल सांगतात की काय करतात आहे. हे जुमलेबाजांचा काही भरोसा नाही. हे जुमलेबाज वेळेवर काही नकल करतील, काहीही करतील आणि निवडणुका लावून काहीतरी आपल्याला कसं गेन करता येईल त्याच्यावरचा एक प्रयत्न होईल. त्यामुळे या जुमलेबाजांच्या याच्यावर आपणही जाऊ नका. हे पहिले लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न काय, आज पूर्ण देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुरू झालेले आहेत. बेरोजगारांचे प्रश्न वेगळे आहेत, महागाईचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही. देशामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, पण केंद्रातलं राज्य सरकार या विषयावर बोलायला तयार नाही. याच्यापेक्षा कोणते मोठे प्रश्न होऊ शकतात? आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे जुमलेबाजाचं केंद्रातलं सरकार या पद्धतीचं नवीन नवीन आयाम आणून माध्यमाच्या माध्यमातून लोकांना डायव्हर्ट करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहे. सत्ता आहे त्यापर्यंत काय काय करायचं त्यांनी करून टाकावं, पण लोकांनी तुम्हाला जुमलेबाज घोषित केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या कोणी आता सरकारवर विश्वास करायला तयार नाही, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. सर, अभी हिंदी में बताया कि जालना मराठी हो गया सबका ठीक है. पानी एक पूछ लेती हूँ. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि RSS साठी काम करेल असं वक्तव्य जे आहे मोहन भागवतांनी केलेलं आहे, तुमचं काय मत आहे याच्यावरती? भारत भारत आहे, त्याला वेगळं नाव. भारत हा शब्द कुठला आहे? त्याच्यामुळे असं काही वेगळं वेगळं लावून मूळ मुद्द्याला कोणी डायव्हर्ट करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर फार प्रतिक्रिया द्यावी. आमच्या देशाला काही दुसरं एखादं नाव नाही आहे. भारत हे हिंदू नाव आहे. त्यामुळे आता भारतापेक्षा अजून कुठलं नवीन नाव द्यायचं काही प्रयत्न आहे का? त्याच्यामुळे त्याला चर्चा करायची गरजच नाही. आणि तुम्हाला सांगतो, पाकिस्तानचे लोक भारताला हिंदुस्तान म्हणतात. आता मग ते जे तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते हिंदुस्तान म्हणायला निघालेलं आहे, तर काय चुकलं काय? तर हे वेगळं काय? भारताला भारतच म्हणू द्या, दुसरं काय बोलायचं? भारत जोडेगा, इंडिया जितेगा. पदयात्रा आहे उद्यापासून, त्या संदर्भात सांगून द्या कसा प्लॅन राहणार आहे? पदयात्रा आष्टी शहीद पासून आहे, कसं काय प्लॅन आखला आहे? राज्यातल्या संपूर्ण तालुक्यामध्ये उद्यापासून आमची पदयात्रा सुरू होते आहे. जनसंवाद यात्रेचं नाव आहे. मी स्वतः उद्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी गावातले लोक जे शहीद झालेले होते त्या गावातून, कारण की ही आता ही स्वातंत्र्याची दुसरं युद्ध आहे. कारण की एक आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढलो आणि आता तानाशाह प्रवृत्ती जी देशपातळीवर बसलेली आहे भाजपच्या रूपानं, त्याच्या विरोधातली लढाई आहे. आणि म्हणून त्याची सुरुवातच वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी या स्वातंत्र्यवीरांच्या गावातून आम्ही करतो आहे. आणि राज्यातल्या विविध जे स्थळं आम्ही निवडलेले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणातून अशा क्रांतिकारी ठिकाणातूनच त्यांना शालूट मारून ही पदयात्रा आम्ही पूर्ण राज्यभर सुरू करतो आहे. आणि या यात्रेचा मूळ उद्देशच एक आहे की जे जुमलेबाज राज्यातलं केंद्रातलं जे सरकार आहे, खोटे आश्वासन देऊन तरुणांना फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, गरिबांना फसवलं, महागाई वाढवली, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि म्हणून हे कसे लूट करतात, हे कसे भ्रष्टाचारी आहेत, यांनी सर्वसामान्य जनतेला कसं लुटलं, या सगळ्या गोष्टीचं पोलखोल या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये ही यात्रा उद्यापासून सुरू होईल आणि यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद काँग्रेससोबत आहे. किती टप्प्यात ही यात्रा निघणार आहे, काय स्वरूप असणार आहे, पदयात्रा तुम्ही करणार आहात की कशा पद्धतीने, किती किलोमीटर चालणार? मी जवळपास 22 ते 25 किलोमीटर रोज आम्ही चालणार. आणि संध्याकाळी एक ठिकाणी जाहीर सभा त्याच्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे. असं ही पहिल्या टप्प्यातली आमची 12 दिवस आहे, 3 ते 9 दिवस आहे, 3 ते 12. आणि मग दुर्गाजीच्या नंतर दुसऱ्या यात्रेची पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्याची यात्रेची सुरुवात करणार आहोत. ते तुम्हाला वेळेप्रमाणे आम्ही जाहीर करू. मिनी भारत जोडो यात्रा आहे ही आणि याचा फायदा भारत जोडोचा फायदा झाला होता, तसं मिनी भारत जोडो तुम्ही आयोजित केला आहे का? हा मिनी भारत नाही, महाराष्ट्र असं एक राज्य आहे की महाराष्ट्रात देशाचं हे झिरो माइंड्स आहे. पूर्ण देशाचं मॅसेज महाराष्ट्रातून जातो आणि महाराष्ट्राचं एक आगळं महत्त्व पूर्ण देशामध्ये आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्रातून हा मॅसेज पूर्ण देशात जावा असा हा एक प्रयत्न आम्ही करतो आहे. विविधतेमध्ये एकता हा असा एक मेसेज देतो आम्ही. कारण की राज्यामध्ये हिंदू, मागासवर्गीय, मुस्लिम हिंदू अशा पद्धतीचं जे काही मधल्या काळामध्ये कृत्य करण्याचं पाप सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी केलेलं होतं. त्यामुळे या निमित्तानं विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करणं, त्यांना भाईचारा निर्माण करण्याचा एक संदेशही त्या निमित्तानं देणं आणि आपल्या राज्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती जोपासण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. सत्तेमध्येल्या बसलेल्या लोकांच्या मनामध्ये कितीही पाप असेल तरी आम्ही सगळ्यांनी एकट्याने राहावं हा सुद्धा संदेश या यात्रेच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. वन नेशन वन इलेक्शन यात्रेमध्ये कुठेतरी नागपुरातल्या नेत्यांमध्ये विसंवाद आहेत का चर्चेसाठी? म्हणजे शेड्यूल बदलवलं, शहराध्यक्षांनी जे शेड्यूल दिलं ते कुठेतरी काही ठिकाणी बदलवलं नाही. प्रत्येकांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये यात्रेचं स्वरूप सारखंच राहणार आहे, विषय सारखेच राहणार आहे. मागं पुढं काही लोकांच्या होतील त्यांच्या वेळेप्रमाणे, तेवढाच फरक आहे. त्याला संवादामध्ये असंवाद आहे असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. वन नेशन वन इलेक्शन असा प्रस्ताव पुढे आलेला आहे, समिती संदर्भातली गठीत करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षामधून तुम्हाला काय वाटतं या वन नेशन वन इलेक्शन याला धरून राष्ट्रपतींना, म्हणजे जे निवृत्त झालेले राष्ट्रपती त्यांनाच एका समितीवर नियुक्त करणे हे कितपत योग्य वाटते? मला असं वाटतं की याचं समर्थन करायला काही अडचण नाही, पण निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात, निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात, निष्पक्षपातीने व्हाव्यात. यासाठी सरकारने ती पण भूमिका घेतली पाहिजे. कारण की EVM मशीनच्या बद्दलचा संभ्रम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तो संभ्रमसुद्धा त्या ठिकाणी दूर झाला पाहिजे. जागतिक पातळीवर अनेक देशामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान होतं, तिथं बायलेट आलेलं आहे.
तर पायलटने ह्या निवडणुका व्हाव्या, तेवढा एक सुधार त्याच्यामध्ये घालावा, त्याला सपोर्ट करायला काही अडचण काही नाही. या निमित्तानं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या महाराष्ट्राने लोकशाहीचे पाळेपोळे रोवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाचा खून लोकशाहीचा करण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते. गेल्या 2.25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे आता पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली, अनेक गावात टँकर लागले. लोकप्रतिनिधी या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देऊ शकलो नाही. तर लोकशाहीचा गळा कापण्याचं पाप हे लोक करतात आहे. त्याच्यामुळे यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला फक्त तेवढी एक सुधारणा, ईव्हीएम मशीनच्या जागी बॅलेटनी मतदान करण्याचं केलं तर ग्रामपंचायतपर्यंत ते लोक पाप असेल, तरी आम्ही सगळ्यांनी एकट्याने राहावं हा सुद्धा संदेश या यात्रेच्या माध्यमातून आम्ही देणार. वन नेशन वन इलेक्शन संवाद यात्रेमध्ये कुठेतरी नागपुरातल्या नेत्यांमध्ये विसंवाद आहेत का चर्चा सुरू आहे. म्हणजे शेड्यूल बदलवलं, शहराध्यक्षांनी जे शेड्यूल दिलं ते कुठेतरी काही ठिकाणी बदलवलं नाही. प्रत्येकांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये यात्रेचं स्वरूप सारखंच राहणार आहे, विषय सारखेच राहणार आहे. मागं पुढं काही लोकांच्या होतील त्यांच्या वेळेप्रमाणे, तेवढाच फरक आहे. त्याला संवादामध्ये असंवाद आहे असं त्याचा अर्थ होऊ शकत नाही. वन नेशन वन इलेक्शन असा प्रस्ताव पुढे आलेला आहे, समिती संदर्भातली गटीत करण्यात आलेली आहे. विरोधी पक्षामधून तुम्हाला काय वाटतं या वन नेशन वन इलेक्शन याला धरून राष्ट्रपतींना, म्हणजे जे निवृत्त झालेले राष्ट्रपती त्यांनाच एका समितीवर नियुक्त करणे हे कितपत योग्य वाटते? मला असं वाटतं की याचं समर्थन करायला काही अडचण नाही, पण निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात, निवडणुका ह्या फेअर व्हाव्यात, निष्पक्षपातीने व्हाव्यात. यासाठी सरकारने ती पण भूमिका घेतली पाहिजे. कारण की ईव्हीएम मशीनच्या बद्दलचा संभ्रम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तो संभ्रमसुद्धा त्या ठिकाणी दूर झाला पाहिजे. जागतिक पातळीवर अनेक देशामध्ये लोकशाही पद्धतीने मतदान होतं, तिथं बायलेट आलेलं आहे. तर बायलेटने ह्या निवडणुका व्हाव्या, तेवढा एक सुधार त्याच्यामध्ये घालावा, त्याला सपोर्ट करायला काही अडचण काही नाही. या निमित्तानं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या महाराष्ट्राने लोकशाहीचे पाळेपोळे रोवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाचा खून लोकशाहीचा करण्याचं पाप महाराष्ट्रातलं सरकार करते. गेल्या 2.25 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे आता पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली, अनेक गावात टँकर लागले. लोकप्रतिनिधी या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देऊ शकलो नाही. तर लोकशाहीचा गळा कापण्याचं पाप हे लोक करतात आहे. त्याच्यामुळे यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला फक्त तेवढी एक सुधारणा, ईव्हीएम मशीनच्या जागी बॅलेटनी मतदान करण्याचं केलं तर ग्रामपंचायतपर्यंत ते लोकसभेची निवडणूक एकाच दिवशी करावी, त्याला कोणाला विरोध करायचं काही कारण नाही. सर, अब हिंदी में बताया, जालना में जिस तरीके से लाठीचार्ज हुआ उस संबंध में क्या कहेंगे, कांग्रेस की क्या भूमिका है? ये सरकार ने जानबूझकर किया है. कल इंडिया अलायंस का एक मीटिंग मुंबई में हुआ 2 दिन का, उसका मैसेज पूरे देश में जा रहा था. तिलक भवन जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का जो शक्ति स्थल है, वहाँ पर हमारे नेता मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी जी आए और उनसे भी एक बड़ा मैसेज पूरे महाराष्ट्र में जा रहा था. वो डर के वजह से जो उपोषण मराठा आरक्षण के न्यायिक अधिकार का जो किया जा रहा था जालना में, वहाँ पर लाठीचार्ज करने का आदेश सरकार ने दिया. खुद राज्य के गृह मंत्री ने बताया कि हमने सौम्य लाठीचार्ज करने को बोला था, ये ज़्यादा लाठीचार्ज हो गया. इसका मतलब है कि सरकार इंडिया अलायंस का, राहुल गांधी जी का मैसेज
पूरे देश में ना जाए, और वो उस मैसेज को डाइवर्ट करने के लिए ये खेल बीजेपी ने किया। लेकिन पुलिस का लाठीचार्ज इतना भयानक था, छोटे बच्चों को भी पे भी जानलेवा लाठीचार्ज हुआ है। कम से कम 50 से 60 लोग वहाँ पर घायल हो चुके हैं, और पूरे महाराष्ट्र में इस घटना की तीव्रता बहुत ही खतरनाक है। औरंगाबाद में तो बसें जलाई गई और कई जगह में घटनाएं शुरू हो गई है। महाराष्ट्र पूरा जल रहा है, और बीजेपी की जो मानसिकता है, आपने मणिपुर का उदाहरण है, हरियाणा का उदाहरण है, जहाँ जहाँ बीजेपी की सरकारें हैं वहाँ पर इस तरह के राज्यों को जलाने का पाप केंद्र में बैठी हुई नरेंद्र मोदी जी की सरकार कर रही है, ये स्पष्ट हो रहा है। और महाराष्ट्र में भी वो स्थिति हो रही है। लेकिन शाहू फुले अम्बेडकर के विचारधारा के महाराष्ट्र में ये पाप बीजेपी ना करे, ये सलाह हमारा उनको है। और ये जो घटना हुई है उस घटना का हम निषेध करते हैं, और झूठ बोलने वाले, जुमलेबाज, क्योंकि देवेंद्र फडणवीस ने खुद ने कहा था कि मैं मराठा समाज को आरक्षण दूंगा, मेरे को सरकार दो, 24 घंटे में आरक्षण दूंगा। धनगर समाज को कहा कि मैं आरक्षण तुमको दूंगा, 24 घंटे में दूंगा। केंद्र में भी सरकार है, राज्य में सरकार है, अभी तक आरक्षण मिला नहीं, और उनके ऊपर उन्हीं के वोटों से सरकार बनाई केंद्र और राज्यों की, और उन्हीं को मारने का पाप ये लोग कर रहे हैं। इस घटना का हम निषेध करते हैं। क्या देवेंद्र फडणवीस जो गृह मंत्री उनको जिम्मेदार ठहरा रहे हैं? क्या विपक्ष उनकी इस्तीफे की बात कर रहा है? क्या है स्थिति, क्या है? एक तो इनने बड़ा पाप किया है, पूरी सरकार जवाबदार है, क्योंकि मुख्यमंत्री है, दो मुख्यमंत्री इस सरकार में है, तो ये सरकार ही जवाबदार है। और ये सरकार गए 1.5 साल में अपना मंत्रिमंडल का भी विस्तार नहीं कर रही है। राज्य में सूखे की स्थिति पड़ी हुई है, लोग परेशान हैं, आत्महत्या यहाँ पर चल रही है, किसानों की आत्महत्या हो रही है, युवाओं को लूटा जा रहा है, मंत्रिमंडल का विस्तार नहीं किया जा रहा है, और ये सरकार नाकाम सरकार है, और ये सरकार ने ही इस्तीफा देना चाहिए। कोर्ट में आप लोगों ने स्पष्ट भूमिका नहीं रखी थी महाराष्ट्र आरक्षण के लिए, ऐसा कहना है कि इसलिए महाराष्ट्र सुप्रीम कोर्ट में वो टर्न डाउन हुआ। मुझे ये सवाल आता है कि भाई तुम सत्ता के बाहर कुछ थोड़े दिन में थे, पहले तो बड़े आश्वासन दिए थे, 14 से 19 5 साल भी आपने नहीं बनाया, आरक्षण नहीं दिया, केंद्र में भी सरकार थी आपकी। फिर हमारा दूसरा सवाल है कि 2.5 साल में जब ये महाविकास आघाड़ी की सरकार थी उस समय कोरोना चल रहा था। अब तो 1.5 साल से तुम ही सत्ता में हो, और आपने ही कहा था, फडणवीस जी बड़े बड़े भाषण दिए थे आपने, और तब कहा था आपने कि मैं 24 घंटे के अंदर आरक्षण ला के दूंगा। अब 1.5 साल में आरक्षण नहीं, 24 घंटे तो छोड़ो, 1.5 साल हो गया। तो ये जो घोषणाबाज जुमलेबाज जो सरकारें हैं, जो अपने आरोप अपोजिशन पे डालते हैं, ये अब लोग समझ चुके हैं कि ये बीजेपी झूठ का सहारा लेकर सत्ता में आने वाली पार्टी है, जुमलेबाज बीजेपी है, ये अब जनता को परिचित हो चुके हैं। 1 नेशन 1 इलेक्शन की एक पहल शुरू हो गई है, आपको क्या लग रहा है कांग्रेस इसको समर्थन कर रही है 1 नेशन 1 इलेक्शन के लिए? देखो, हमें कोई विरोध करने का कोई कारण नहीं है, लेकिन मुझे एक सवाल यही कहना है कि अब भारत में ईवीएम मशीन के बारे में जनता में एक बड़ा संभ्रम है, और हमारा लोकतांत्रिक व्यवस्था में हमारा व्यक्ति स्वातंत्र जो है, वोट का अधिकार है, अगर उसमें हमें अगर डाउट लगता है कि X आदमी को हमने वोट दिया और Y आदमी को जा रहा है, तो ही व्यक्ति स्वातंत्र के लिए सबसे बड़ा खतरा है। और कई बार मांगे हुई, कोर्ट के दरवाजे भी खटकाए गए, लेकिन अभी तक उसको न्याय नहीं मिला। तो ये भी प्रावधान करना चाहिए कि अब इलेक्शन जिसको अगर ईवीएम में करना है ईवीएम में करे, या जिसको बैलेट पे करना है उसने बैलेट पे करना चाहिए। जैसे अमेरिका है, कई देशों में, अभी बांग्लादेश जैसे छोटा सा देश, वो देश ने भी ईवीएम मशीन हटाकर बैलेट पे ला लिया। तो दुनिया के कई पूरे देशों ने बैलेट ला लिया। तो ये एक सुधार इन लोगों ने करना चाहिए। 1 नेशन 1 इलेक्शन, उसका विरोध करने का कोई कारण नहीं बन सकता, लेकिन ये सुधार के साथ होना चाहिए, यह हमारी मांग है। जैसे आपने कहा कि इंडिया की सफल बैठक हुई, उसको
डाइवर्ट करने के लिए लाठीचार्ज किया गया। लेकिन इंडिया की बैठक के बारे में सत्ताधारियों का ऐसा टिप्पणी है कि 10 चेहरे हैं प्रधानमंत्री के, यहाँ एक चेहरा है प्रधानमंत्री का। 10 चेहरा किसका होता? मुख्यमंत्री ने खुद कहा कि रावण का 10 चेहरा था। रावण कौन है ये तो देश की जनता जानती है, उसके लिए मैं वो व्यक्ति का नाम नहीं लूँगा। लेकिन एक बात है कि चंद्रयान 3 जब हमारे वैज्ञानिक के मेहनत से जब वहाँ चंद्रमा में पहुँचे तो पूरे देश के लोग वो सब सिनेरियो 75% लोग देख रहे थे, चैनलों में देख रहे थे, यूट्यूब में देख रहे थे। लेकिन जैसे ही स्थापित होने के बाद हमारे देश के सम्माननीय प्रधानमंत्री उनका भाषण चालू हुआ तो लोगों ने यूट्यूब भी बंद कर दिया, टीवी भी बंद कर दिया। तो इसका मतलब क्या है? एक चेहरा गायब हो गया है। अब इनके पास कोई चेहरे ही नहीं है, हमारे पास तो चेहरे तो भी है। ऐसी चर्चाएं शुरू हो गई कि दिसंबर में लोकसभा का चुनाव हो सकता है। कुछ राजनीतिक पार्टियों ने ऐसे भी चर्चा चली कि पूरी हेलीकॉप्टर्स बुक कर दिए गए हैं। तो क्या उस तरीके की तैयारी है? और इंडिया की बैठक में क्या लोकसभा चुनाव को लेकर जो दिसंबर में यदि हो सकता है, जनवरी में हो सकता है, उस संबंध में चर्चा हुई है क्या? अभी देश की सबसे अमीर पार्टी कौन सी है? तो बीजेपी है। उनका कुछ तो भी 4,000 करोड़ रुपया उनके पार्टी के पास है, फिक्स डिपॉजिट 4,000 करोड़ रुपया, और कांग्रेस के पास 150 करोड़। अब अमीर पार्टी क्या दिसंबर में इलेक्शन लगाए या कब ले, पूरे हेलीकॉप्टर पूरे फ्लाइट भी बुक कर ले तो कुछ भी कर लेंगे। तो अमीर पार्टी है बीजेपी, सबसे अमीर पार्टी, अमीरों की पार्टी बन गई अब। तो इसलिए वो हेलीकॉप्टर बुक करना क्या, हेलीकॉप्टर भी खरीद, जो पूरी कंपनियां खरीद सकते हैं, वो तो उनका कुछ भी कर सकते हैं। तो इलेक्शन कब लगाना नहीं लगाना, क्योंकि 5 साल के बाद तो इलेक्शन आना ही है, अगर बिफोर लगाते तो उसका स्वागत ही करते हैं। अरे नाही, माझी तब्येत बरोबर नाही आहे।